नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत पवनीकर, नागपूर. मित्रांनो, जुन्या काळामध्ये बाशी मर्ढेकर नावाचे एक अतिशय प्रसिद्ध असे कवी होऊन गेलेत. त्यांच्या कविता जुन्या पिढीमध्ये आणि म्हणजे आमच्या ज्या वयाच्या पिढीमध्ये जे आहे ते अतिशय प्रसिद्ध होत्या. अनेकांच्या अभ्यासक्रमामध्ये त्या कविता होत्या आणि त्यांच्या कवितेपैकी एक कविता जी आहे प्रचंड अशी लोकप्रिय झाली आणि त्या कवितेचं नाव आहे गणपतवाणी. हे गणपतवाणी कविता ही इतकी लोकप्रिय झाली जुन्या काळामध्ये की आजच्या पिढीला ती अजिबात आठवण्याचं काही कारण नाही. आणि ही या कवितेमध्ये बाशी मर्ढेकर यांनी एका अत्यंत गरीब अशा किराणा दुकानदाराचं एक त्याच्या गरिबीचं एक वास्तववादी चित्रण त्यांनी केलेलं आहे. हा गणपतवाणी दुकानदार इतका गरीब होता की बिडी घेण्याकरता सुद्धा त्याच्याकडे पैसा नव्हता आणि उदबत्तीच्या काड्या जो आहे तो दातामध्ये फक्त चावायचा. ऐका कविता गद्य स्वरूपामध्ये सादर करतो आहे. गणपतवाणी बिडी पितांना चावायचा नुसतीच काडी. गणपतवाणी बिडी पितांना चावायचा नुसतीच काडी. अन म्हणायचा मनाशीच मी या जागेवर बांधीन माडी. गणपतवाणी बिडी पितांना चावायचा नुसतीच काडी. अन म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. मिचकावनी मग उजवा डोळा आणि उडवणी डावी भिवई. भिरकावणी ती तशीच द्यायचा लकेर बेचव जैशी गवई. इमानदारीने व्यवसाय करायचा. गिराईकाची कदर राखणे जिरे धणे अन धान्य गळीत. अन खोबरेल न तेल तिळीचे विकीत बसणे हिशोब कोळीत. स्वप्नांवरती धूर सांडणे क्वचित बिडीचा वापणतीचा. मिणमिणपणत्या आणि लेटणे वाचित गाथा श्री तुकयाच्या म्हणजे त्याला वाचनाची सुद्धा या ठिकाणी आवड होती. तो किती गरीब होता. गोणपटावर विटकर रंगी सतरंजी अन उषास पोते. गोणपटावर विटकर रंगी सतरंजी अन उषास पोते. आडोशाला वास तुपाचा असे झोपणे माहित होते. बाजूच्या घरी तुपाचा वास येत आहे. आडोशाला वास तुपाचा असे झोपणे माहित होते. काडे गणपत वाण्या नेजा हाडांची हे ऐशी केली. काडे गणपत वाण्या नेजा चावून फेकून दिधल्या. दुकानातल्या जमिनी सत्या सदैवरतल्या आणि करुतल्या. दुकानातल्या जमिनी सत्या सदैवरतल्या आणि करुतल्या. शेवटी काय झाले गणपतवाण्याचे. गणपतवाणी बिडे पितांना मरून गेला. गणपतवाणी बिडे पितांना मरून गेला. आणि एक मागता डोळे दोन देव देतसे जन्मान झाला. पण गणपतवाणी काय म्हणायचं. अन म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधीन माडी.
गणपत वाणी बिडी पिताना पिता पिताना मरून गेला, मरून गेला, मरून गेला. नमस्कार. ही कविता कशी वाटली मित्रांनो? निश्चितपणे आपण सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ही कविता उपलब्ध आहे. आपल्या प्रतिक्रिया, आपले लाईक्स, आपले शेअर, कॉमेंट नक्की करा. माझा संपर्क क्रमांक आहे 9422084145. हीच कविता पुढच्या एपिसोडमध्ये पद्यामध्ये आहे का, चालीवरती आहे का? तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री.